गरजा जय जयकार बंधुनो, गरजा जय जयकार। शिक्षक समिती विजयदायिनी मंगल साक्षात्कार, शिक्षक समिती विजयदायिनी मंगल साक्षात्कार। नमस्कार, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बातमीपत्रात मी पवन बानोकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे। सर्वांना दसरा व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शिक्षक पात्रता परीक्षा टीईटीमुळे निर्माण झालेल्या अडचणीच्या संबंधाने राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांची मालेगाव येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या प्रतिनिधींनी भेट घेतली। शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी शासनाने पुनर्विलोकन याचिका दाखल करावी, तसेच शिक्षकांना संरक्षण मिळण्यासाठी आवश्यक उपाय योजावेत असा आग्रह माननीय मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केला। मंत्री महोदयांनी सकारात्मक भूमिका शासन घेईल असे आश्वस्त केले। यावेळी राज्य उपाध्यक्ष आनंदा कांदळकर, राज्य कार्यकारिणी सदस्य संजय पगार, जिल्हा शाखेचे अध्यक्ष प्रकाश अहिरे, सरचिटणीस साहेबराव पवार, जिभाऊ बच्छाव, सुमित बच्छाव, प्रमोद बच्छाव आदी पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य सर्व शिक्षक संघटनांचे व्यासपीठाच्या माध्यमातून टीईटीसह संच मान्यता शासन निर्णय व शिक्षण सेवक पद रद्द करणे या मागणीसाठी राज्यात शनिवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती या मोर्चात सहभागी होत असून सर्व जिल्ह्यात मोर्चाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन शिक्षक समितीने केले आहे। टीईटी संबंधाने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्यभर लोकप्रतिनिधींच्या भेटी घेऊन शिक्षकांना संरक्षण देण्यासाठी पाठपुरावा करावा ही मोहीम राबवली। राज्यातील अनेक जिल्ह्यात या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळाला। राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार, मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे, शालेय शिक्षण राज्यमंत्री नामदार पंकजभाऊ भोयर, माननीय मंत्री नामदार नितेश राणे, नामदार योगेश कदम, मंत्री नामदार उदय सामंत, मंत्री नामदार डॉक्टर अशोक उईके, बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंग राजे भोसले, मंत्री नामदार शंभूराजे देसाई, मंत्री नामदार गुलाबराव पाटील, मंत्री नामदार आदिती तटकरे, माननीय मंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री नामदार माणिकराव कोकाटे, मंत्री नामदार चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार अनुप धोत्रे, खासदार धनंजय महाडिक, खासदार स्मिताताई वाघ, खासदार बळवंतराव वानखेडे, खासदार नामदेवराव किरसान, खासदार विशाल पाटील, खासदार डॉक्टर कल्याणराव काळे, आमदार विनय कोरे, आमदार किरण सामंत, आमदार सुलभाताई खोडके, आमदार संजय खोडके, आमदार राजेश वानखेडे, आमदार प्रवीण तायडे, आमदार केवलराम काळे, आमदार बाळासाहेब मांगुळकर, आमदार संजय देरकर, आमदार रणधीर सावरकर, आमदार रामदास मसराम, आमदार प्रवीण स्वामी, आमदार मोहनभाऊ मते, आमदार हिकपतराव उडान, आमदार नारायणराव कुचे, आमदार सतीश चव्हाण, आमदार अर्जुनजी खोतकर, आमदार विक्रम काळे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार राजेशजी बकाने, आमदार समीरभाऊ पुनावार, आमदार सुमित भाऊ वानखेडे, आमदार डॉक्टर परिणय फुके, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राहुल आवारे, आमदार सतेज बंटी पाटील, आमदार डॉक्टर राहुल अहेर, आमदार शांतारामजी मोरे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार महेंद्र शेठ दळवी, आमदार राघवेंद्र भरणे, आमदार संजय गायकवाड, आमदार धीरज लिंगाडे, आमदार किरण सरनाईक, माजी मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या भेटी घेतल्या आणि शासनाकडून आवश्यक निर्णय होण्यासाठी सर्व सन्माननीय मंत्री व आमदार महोदयांनी पाठपुरावा करावा ही विनंती केली। पेसा नॉन पेसा क्षेत्रातील कंत्राटी शिक्षकांच्या मानधनासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे। यासाठी शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व राज्यमंत्री नामदार डॉक्टर पंकजभाऊ भोयर यांच्या प्रती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने आभार व्यक्त केले आहे। टीईटीच्या संबंधाने शिक्षकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने वर्धा आणि हिंगणघाट येथे कार्यशाळा घेण्यात आल्या। 2025-26 ची संच मान्यता 30 सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे शासनाचे आदेश आहेत। मात्र वयानुरूप दाखल झालेल्या विद्यार्थ्यांसाठीची सुविधा अद्यापपर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेली नाही। त्याचप्रमाणे आधार कार्ड व्हॅलिडेशनच्या अडचणी शाळा स्तरावर निर्माण झालेल्या आहेत। सोबतच राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक गावात वीज पुरवठा खंडित असल्याने
संच मान्यतेची कार्यवाही पूर्ण करता येणे अडचणीचे असल्याने 30 सप्टेंबरची मुदत वाढवून देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व राज्यमंत्री पंकजभाऊ भोयर आणि शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. राज्यातील कर्मचारी व शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. शासनाने विहित मुदतीत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक न केल्यास लाक्षणिक संप, हिवाळी अधिवेशनावर मोर्चा आणि त्यानंतरही दुर्लक्ष झाल्यास बेमुदत संप करण्याचा निर्णय राज्य सरकारी निमसरकारी मध्यवर्ती शिक्षक कर्मचारी संघटना समन्वय समितीने घेतला असल्याची माहिती समन्वय समितीचे निमंत्रक माननीय विश्वास काटकर यांनी दिली आहे. समन्वय समितीची बैठक मुंबई येथे दिनांक 27 सप्टेंबर रोजी संपन्न झाली. अध्यक्षस्थानी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अशोकजी दगडे होते. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे प्रतिनिधित्व राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, कार्यालयीन चिटणीस किशोर पाटील यांनी केले. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वसामान्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांच्या मदतीसाठी राज्य शासनाने शिक्षकांच्या वेतनातून 1 दिवसाचे वेतन कपात करून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये ही रक्कम वळती करावी यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने सहमती दर्शविली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सार्वत्रिक बदल्यांमध्ये नियमबाह्य सवलत देणाऱ्या प्रकरणांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी शिक्षक समितीचे संभाजीनगर जिल्ह्याचे सरचिटणीस रणजित राठोड यांनी बेमुदत उपोषण केले. उपोषणाच्या 3ऱ्या दिवशी माननीय चव्हाण मॅडम आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य नेते उदयराव शिंदे यांच्या उपस्थितीत मागण्यांबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याने उपोषण संस्थगित करण्यात आले. आजच्या बातमीपत्रात येथेच थांबतो. धन्यवाद. जय समिती. गरजा जय जयकार बंधुनो, गरजा